नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा उद्याचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता मायेचा जो काही कसली चेहरा आहे तो अथर्व समोर आलाय. आता अथर्वनी मायेला तुरुंगामध्ये पाठवलंय. घरच्यांच्या समोर मायेचा असली चेहरा आलाय. दादासाहेबांनी पण एक मोठा निर्णय घेतलाय. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मंजिरी मायाशी बोलू लागत असते. मंजिरी म्हणते मायाला, तुला काही पण एक झालं तर उद्या अॅनिव्हर्सरी त्यांची सेलिब्रेट होऊ द्यायची नाहीये. तुला ना त्या अॅनिव्हर्सरी मध्ये विघ्न आणलं पाहिजे. उद्या मंदिरात तुला असं काहीतरी केलं पाहिजे ना, तर त्याच्याने ती अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार नाही आणि वेदा काहीतरी करेल. तेवढ्यात माया पण बोलते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मॅडम, मी असं काहीतरी करते ना, उद्याची अॅनिव्हर्सरी तर सेलिब्रेट होणारच नाही आणि मी कार्यक्रमामध्ये एक मोठं विघ्न आणेल. मंजिरीला तर फारच आनंद होतो. मंजिरी बोलते, शब्बास, असंच कर तू. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये पूजा चालू असते. अॅनिव्हर्सरी सगळेजण सेलिब्रेट करू लागत असतात. आता माया मुद्दामच वेदाला म्हणते, मी पटकन सगळे फोटो काढते. आता तुझी दुसरी आई ना, तिचा फोटो तुझ्या पहिल्या आईच्या बाजूला लावण्यासाठी. जर का आता तुझ्या बाबांनी तुझ्या ह्या आईला मारून टाकलं तर तिचा फोटो लावायला नको का, म्हणून मी तिचा असा छान छान फोटो काढते. तिचा फोटो मला बाजूला लावता येईल. वेदा तर एकदमच घाबरून गेलेली राहते. वेदा बोलते, नाही नाही नाही, हे शक्य नाही, असं अजिबातच होणार नाही. पण माया कसली काय ऐकते. माया म्हणते, आता मी फोटो काढते, तुला जे करता येईल ते कर, असं म्हणून माया मुद्दाम तिचे कारस्थानं चालू ठेवत असते. आता वेदाला इकडे फारच घाम फुटलेला राहतो. वेदा फारच टेन्शन मध्ये आलेली राहते. वेदाला असं वाटत राहतं अथर्व डायरेक्टच त्या मीराचा खून करून टाकेल, मीराला पण मारून टाकेल. कारण की वेदाचा गैरसमज राहतो. वेदाला असं वाटत राहतं की अंबिकाला अथर्वनीच मारलंय, तर बरोबर त्याच संधीचा फायदा उचलते ही माया आणि माया मुद्दामच वेदाचे कान भरते. आता इकडे लगेचच वेदा पण म्हणते, थांबा थांबवा हे सगळं. तेवढ्यात अथर्व बोलतो, काय झालं. सगळेजण एकदम टेन्शन मध्ये आलेले आता. सगळेजण विचारात पडता. सगळे म्हणता, ही अचानकच का बरं थांबवते बरं पूजा. तेवढ्यात वेदा पण म्हणते, तुम्हाला हे सगळं करायची काही पण एक गरज नाहीये, थांबवा बरं हे सगळं. मंजिरी पण म्हणते, तेवढ्यात काय झालं बरं तुला वेदा बाळा. वेदा पण म्हणते, काही एक नाही, मला काही एक कोणाशी बोलायचं नाही, हे सगळं तुम्ही थांबवा. तर त्या मायाला ते एकदमच आनंद झालेला राहतो. मंजिरी पण मनात एकदम खुश झालेली राहते. कारण की मंजिरीला तेच हवं राहतं. मंजिरीन मायाने मिळून हे कारस्थानं केलेले राहता, ही प्लॅनिंग केलेली राहते. बरोबर त्यांची ती प्लॅनिंग सक्सेस होईल का नाही, का मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट होईल, मीरा वेदाला समजेल का, मीराने वेदाला समजवल्यावरती मालिकेत काय होते पानं फारच रंजक ठरणार आहे. कारण की आता लवकरच आपल्याला मायाचा जो काही एक असली चेहरा आहे तो घरच्यांच्या समोर येताना बघायला मिळणार आहे. माया पण आपल्याला लवकरच तुरुंगात जाताना बघायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.